शुभविवाह या मालिकेच्या आजच्या गुरुवार 18 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की भूमीच्या सांगण्यावरून अथर्व पुन्हा एकदा संपूर्ण घरभर शोधतो, परंतु त्याला साप कोठेच सापडत नाही. त्यामुळे सगळेजण भूमीकडे संशयाने पाहू लागतात आणि रागिनी म्हणते, भूमी, साप नव्हताच, तू अशी का वागते, तुला भास होताय. तर पौर्णिमा म्हणते, हो ना, ताईला लहानपणापासूनच सापाची खूप भीती वाटते आणि ती मानसीला विचारते, हो ना मनू. तर मानसी ही मान हलवते, त्यामुळे भूमीला मोठा धक्काच बसतो. रागिनी खूप खुश होते. आजी म्हणते, मानसी तिला घेऊन जा. मानसी भूमीला तिथून घेऊन जाते. भूमी हेच सांगत असते की मी साप पाहिला होता, माझ्या विश्वास ठेवा, मी खोटं बोलत नाहीये. तर आकाश आजीला विचारतो, आजी हे काय होतंय. तर रागिनी म्हणते, हो, मला सुद्धा भूमीची खूप काळजी वाटत आहे, तिला असे भास का होत आहे. आणि ती खूप खुश होते. भूमी तिच्या रूममध्ये असते तेव्हा तिला आठवतं आपल्याला साप दिसला होता. त्यानंतर अथर्वला फक्त एक दोरखंड सापडलं आणि रागिनी म्हणाली की मला भास होत आहे, त्यामुळे ती खूप अस्वस्थ होते. तेवढ्यात मानसी तेथे येते आणि ती भूमीला समजावून सांगते, ताई, तुझी ट्रीटमेंट सुरू आहे, तुझा खूप मोठा अपघात झाला होता, तू टेन्शन घेऊ नको, हे सगळं नॉर्मल आहे, तू लवकरच बरी होशील. भूमीला खूप वाईट वाटत असतं. इकडे अथर्व हा आकाशला सांगतो की गेटवरचा सीसीटीव्ही हा बंद पडलाय, 7 दिवसापासूनच कंप्लेंट केलीये, मला कंप्लेंट नंबर सुद्धा वॉचमॅनने दिला. आकाश खूप चिडतो आणि म्हणतो, हे सगळं का होतंय, हा शेवटचा मार्ग होता, भूमी खोटी नाहीये, तिला भास होत नाहीये हे सिद्ध करण्याचा, तो सुद्धा बंद झालाय. तर अभिजित बाहेरून हे सगळं ऐकत असतो आणि म्हणतो, या चांगल्या लोकांना काहीच कळत नाही, कंप्लेंट नंबर पैसे देऊन विकत घेता येतो हे सुद्धा यांना माहीत नाहीये. मानसी भूमीला घेऊन येते, तिला डायनिंग टेबलवर बसवते आणि दूध प्यायला सांगते आणि किचनमध्ये काम करायला निघून जाते. आजी आणि रागिनी त्यांचं काहीतरी बोलत बसलेले असतात. तेवढ्यात पौर्णिमा तेथे येते. रागिनी पौर्णिमाला इशारा करते. पौर्णिमा ही भूमीजवळ येते आणि तिचं लक्ष विचलित करून तिच्या समोरचा दुधाचा ग्लास घेते आणि खाली ग्लास ठेवून तेथून निघून जाते. तेवढ्यात मानसी येते आणि भूमीला म्हणते, अरे वा ताई, तू तर दूध पिऊन टाकलंस. तर भूमीला मोठा धक्काच बसतो. भूमी म्हणते, मी दूध नाही पिलेये. हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. आकाशही तेथे येतो. भूमी म्हणते, मी दूध पिलंच नाहीये. तर रागिनी म्हणते, असं कसं होईल, तुझ्यासमोर दुधाचा ग्लास भरलेला होता, तू नाही पिला तर कुणी पिला. असं म्हणून रागिनी ही पुन्हा एकदा म्हणते. भूमीचं हे वाढतच चाललंय. तिला एकानंतर एक भास होत आहे, लोकांचं लेकरू आपल्या घरात 24 तास काम करतं, त्याची अशी परिस्थिती झालीये, आपण त्यांना काय तोंड दाखवायचं. त्यामुळे भूमी रडू लागते. आजी तिला म्हणते, भूमी, तुला घरी जायचं असेल तर जाऊन ये, आई बाबांना भेटून ये, तुला बरं वाटेल. भूमी हो म्हणते. तर रागिनी सुद्धा म्हणते, हो जाऊन ये, इकडची काळजी करू नको. भूमी ही आपल्या घरी निघून जाते. इकडे वकील भानुशाली हा भूमीच्या घरी आलेला असतो. तो विचारतो, भूमी मॅडम घरी नाही आहेत का. तर भूमीची आई सांगते, हो, ती 24 तास तिकडेच राहते, आता ती काही सुट्टी घेत नाही. हे ऐकून भानुशालीला वाईट वाटतं. तर बाबा सांगतात, हो, ती 24 तास आता तिकडेच राहते, आकाशरावांची काळजी घेत असते. भानुशाली खूप चिडलेला असतो. तो सांगतो, मी भूमी मॅडमसाठी पन्ह घेऊन आलोय, त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांना खूप आवडतं म्हणून. तेवढ्यात भूमी तेथे येते. भूमीला पाहून सर्वांना आनंद होतो. तेव्हा भानुशाली सांगतो, मी तुमच्यासाठी पन्ह घेऊन आलोय. भूमी त्याला थँक्यू म्हणते. भूमी ही विचारात गुंग झालेली असते. बाबा विचारतात काय झालं. तर भूमी विचार करते, बाबांना नको सांगायला, नाहीतर त्यांना टेन्शन येईल, म्हणून ती बाबांना काहीच सांगत नाही. ती बाबांना विचारते, तुम्ही बरे आहात ना. बाबा सांगतात, हो, मी बरं आहे, तू बरी आहेस ना. तेव्हा भूमी हो म्हणते. भूमीला नक्कीच काहीतरी टेन्शन आहे, ती आपल्याला सांगणार नाही, आकाशरावांना विचारावं लागेल, असं बाबा विचार करतात. इकडे भूमी घरी जायला निघते. तेव्हा वकील भानुशाली म्हणतो, मी तुम्हाला सोडतो. परंतु भूमी त्यासाठी नकार देते. भानुशाली म्हणतो, तुम्हाला पहिल्यांदा नकार द्यायची सवय आहे का, मी तुम्हाला सोडेल, मला काही प्रॉब्लेम होणार नाही. भूमी हो म्हणते. परंतु त्याच वेळेस आकाशने पाठवलेली गाडी येते आणि भूमी म्हणते, आकाशने गाडी पाठवली आहे, आता मी त्यानेच जाते, म्हणजे तुम्हाला वाकडी करायला नको. भानुशाली हो म्हणतो. परंतु त्याला खूप राग आलेला असतो की भूमीला सोडायला आपलं जाता आलं नाही. इकडे घरी आकाश हा खूप टेन्शनमध्ये असतो. आजी त्याला समजावून सांगते, असा चेहरा पाडून काहीही होणार नाही, आपल्याला यावर उपाय शोधायला हवा. तर रागिनी म्हणते,
हो ना, हे काय होऊन बसलंय. भूमी लवकर बरी होईल असं आपल्याला वाटत होतं आणि आता दिवसेंदिवस भूमीचे भास वाढत चालले. मला तर वाटतंय भूमीला वेळ लागतं की काय. हे ऐकून आकाश खूप चिडतो आणि म्हणतो, आत्या बस झालं. रागिनी ही लगेचच घाबरल्याचं नाटक करते आणि म्हणते, सॉरी बाळा, मी काय बोलून गेले मलाच कळलं नाही. मी असं परत बोलणार नाही. आकाश तिला सॉरी म्हणतो. तेव्हा आजी म्हणते, उद्या रामनवमी आहे, आम्ही मंदिरात जाणार आहोत. मी प्रभू श्रीरामचंद्रांना साकडं घालते. भूमी लवकरच बरी होईल. तर आकाश म्हणतो, आजी मी सुद्धा तुमच्याबरोबर येणार आहे. मी सुद्धा साकडं घालणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आकाश हा मंदिरात येईल, परंतु मंदिर उंचावर असेल. तेव्हा आकाश हा स्वतः मंदिरच्या पायऱ्या चढून जाण्याचा प्रयत्न करणार. तेव्हा रागिनीचा एक माणूस आकाशला धक्का देईल. आकाश खाली पडू लागेल, परंतु भूमी त्याला सावरणार. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत शुभविवाह या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुभ